ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अबू आझमी वेडा माणूस इम्तियाज जलील। अबू आझमी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय झाली असून काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसांनी क्षमा मागायची। औरंगजेबबद्दलही त्यांनी विधान केलं होतं। त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच बोलायला लावतात, तेच त्याचे बोलविते धनी आहेत, असे MIMचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता बोलत होते। पाहुयात काय म्हणतात इम्तियाज जलील। वेडा माणूस आहे, ते वेडा माणूस आहे, त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून। तुम्ही बोलतो कशाला? तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडीमध्ये तुमचे लोक कशा ड्रग्सचा धंदा करत आहे? हे मुद्दे महत्त्वाचे आहे। विधानसभेत याच्या अगोदरचं जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता, पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाशी देणं घेणं नाही, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे, त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब। आणि त्यावेळीसुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोलले नाही, त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते, बोलके धनी होते त्यांचे। आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे, वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके। मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती वेळा ते कव्हर करण्यासाठी गेलो। म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीचं हे नाही असतं। पंढरपूरची यात्रा जी आहे ना, त्याच्यामध्ये किती मुस्लिम शेतकरीसुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात। आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्याला पेरणी करून तिथे जातात, पायी जातात। आणि तुम्ही त्याची तुलना असं करणं म्हणजे आम्ही पण हे निंदाच करत आहे की जे आज की तुम्ही नमाज अदा केली तर तुमचं पासपोर्ट हे करणं, हे काय नियम आहे का? पण काय आहे की सर्व शहरामध्ये होता, दररोज होता नाही होतं। असं काही ठिकाणी आहे की जिथे मस्जिद छोटी आहे, फ्रायडेच्या नमाजच्या वेळी